लग्न जमवताना हिच्या माईनं बोली केली, कारण संख्या कमी पडली ना आता. तुमचं काही खरं नाहीये. जे बिन लग्नाचे आहे ते सावधान. शिका, स्वतःच्या पायावर उभे राहून मोठी नोकरी मिळवा, नाहीतर जय हनुमान ज्ञान सागर ऑप्शन नाही. संन्यासी जीवन व्यतीत करावं लागेल. संसार थाटायचा आहे तर पोरांनी सावधान राहायचं. याच्या अगोदर पोरींना मरमर करावी लागली, तेव्हा पोरींची संख्या वाढली होती. त्यामुळे पोरगी 12वी पास, पोरग 10वी 3 वर्ष मुक्कामाला. आणि तरी त्या येठनच्या पोराला 50, 60, 70, 80 हजार हुंडा द्यावा लागायचा. 20 वर्षापूर्वीचा काळ असा होता तो. मग पोरींवर अन्याय व्हायला लागला. आई बापांनी कसं लग्न करायचं म्हणून गर्भात पोरी संपवायला सुरुवात केली. पोरी गर्भात मारल्यामुळे संख्या कमी झाली, पोरांची वाढली. आता प्रत्येक गावामध्ये 35-35 वर्षाचे पोरं नाही, माणसंच म्हणा त्यांना, बिन लग्नाचे दिसतात आपल्याला. गरीब शेतकऱ्याचे शेतात काम करणारे. कशी का होईना आपल्याला असू द्या म्हणतात. देवाला विनंती करतात, कशी मिळू दे. बाया उठ पहाड के नीचे. आधी लई भाव खाल्ला, दिवस प्रत्येकाचे येतात. आता बायका भाव खायला लागल्या. जिच्या घरामध्ये लग्नाच्या वयाची पोरगी, तिला वाटतं एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाच्या आपण. वजनात काम झालं तिचं, वजनात. सुपारी फुटायची वेळ येते. पोरीचा पप्पा इकडं सुपारी फोडतो, पोरीची मम्मी पडद्याच्यातून ऐकलं का, चाललं मशीन मागे. त्याला माहिती नाही ऐकावं तर हे निघून जातं, आणि हे निघून गेल्यावर दुसरी भेटायचा विषयच येत नाही. पाहुण्यांना सांगा, ती शेतात काम करणार नाही, सासू सासऱ्यांचा स्वयंपाक करणार नाही, भांड्याला बाई पाहिजे, धुण्याला बाई पाहिजे, फक्त नवऱ्याबरोबर राहीन ती. तिचं पोरग, तिचं पोरगीन, तिचा नवरा. बाकीच्याला म्हणा तुम्ही तुमची व्यवस्था बघून घ्या. 25 एकर शेती पाहिजे, पण पोरगी बांधावर जाणार नाही, मग का पेटवायला पाहिजे शेती. तुझ्या येड्या हळदीला शेतीतलं काहीच कळत नाही, तर शेती पाहिजे कशाला मस्तकावर बांधायला. किती हा स्वार्थीपणा, केवढं हे चातुर्य, धूर्तपणा. हा सगळा थांबला पाहिजे. दृष्टी समान झाली पाहिजे. माणसातली माणुसकी जागी झाली पाहिजे. योग्य ते नीती न्यायाने जगता आलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. महाराष्ट्रासारख्या सज्जन राष्ट्रामध्ये जन्माला येऊनही संत साहित्याचं हित कळत नाही, आणि दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन देव शोधायला निघाले दलिंद्री मुलखाचे. काय ढेकळं देव कळणार आहे? इथं आम्हाला ज्ञानोबरांची भाषा कळली नाही, तुकोबरांची कळली नाही, कधी गाथा उघडावा असा वाटला नाही. देव चमत्काराने प्राप्त होणार नाही. पुन्हा लक्ष देऊन ऐका. तुम्हाला एका अभंगाची एक ओळ आचरणात आणावी लागेल, तेव्हा तुम्ही स्वतः देव स्वरूप व्हा. मार्ग दाऊन गेले Okay.